इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडील 8/11/13 आणि 9/1/17च्या अधिसूचनाप्रमाणे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS, अल्प उत्पन्न गट LIG यातील नागरिकांसाठी कमी परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध व्हावी यासाठी शासनाने समावेशक गृहनिर्माण धोरण राबवण्यात आले. त्यानुसार नाशिक महानगरपालिका क्षेत्रामध्ये नाशिक शहरातील 4000 चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या जमिनीवर अभिन्यास अथवा रहिवासी करण्याकरता बांधकाम प्रकल्प विकसित केला जाईल. त्याचे विभाजन करण्यात येईल. त्यापूर्वी अशा जमिनीचे 20% क्षेत्र राखून ठेवण्याचे धोरण आहे. सदर क्षेत्रावर सरळ समावेशक गृहनिर्माण योजना म्हाडातर्फे राबवून परवडणाऱ्या दरात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील लोकांना घरं उपलब्ध व्हावे असे शासनाने बंधन घातलेले आहे. वरील कायदेशीर तरतूद असताना नाशिक शहरातील विविध जमीन मालक, विकसक, बांधकाम व्यावसायिक यांनी प्रकल्प विकासाची परवानगी घेताना वरील कायदेशीर तरतुदीचा योग्य प्रकारे अंमल झाला किंवा कसा याबाबत म्हाडाने शंका निदर्शनास आणून दिल्यानंतर चौकशी करण्याकरता माननीय जिल्हाधिकारी साहेब नाशिक यांनी दिनांक 30/9/24 रोजीच्या आदेशाप्रमाणे अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती निर्माण केली. 8/11/13 नंतर हिस्सा फॉर्म नंबर 12 होऊन 4000 पेक्षा जास्त क्षेत्राचे तुकडे करून ते 4000 चौरस मीटरपेक्षा कमी क्षेत्राचे केल्याबाबत वडनेर, म्हसरूळ, देवळाली, आडगाव, आगार टाकळी, विहितगाव, नाशिक, नांदूर, दसक, पंचक, गंगापूर, चेडी येथील 108 प्रकरणांची तपासणी करून तहसीलदार नाशिक यांनी समितीला माहिती सादर केली. यापैकी उपाधीक्षक भूमी अभिलेख नाशिक व नगर व्यवस्थापन अधिकारी नाशिक यांच्या कार्यालयाकडून पडताळणी केली असता 49 प्रकरणांमध्ये 8/11/13 पूर्वी पोट हिस्सा मोजणी झालेली नसताना तशी मोजणी झाल्याचे भासवून बनावट मोजणी नकाशे तहसील कार्यालयाकडे प्राप्त झाल्याचे दिसून आले. त्याप्रमाणे 7/12 नोंदी झाल्या आणि सदरच्या प्रकरणाची पडताळणी केली असता भूमी अभिलेख विभागाकडे तशा नोंदी आढळून आल्या नाही. त्यामुळे सदर समितीचा जो अहवाल आहे त्या अहवालामध्ये उपाधीक्षक भूमी अभिलेख नाशिक यांनी या 49 प्रकरणामध्ये गुन्हा नोंदवावा अशी निदर्शनं असल्यामुळे गुन्हा नोंदवण्यात आला. धन्यवाद. NCN न्यूज साठी रोहन धनी, नाशिक.